अगं नेहा, आज तू थांबायचं नावच घेत नाहीयेस. आणखीन जोर लावू का? मग बघ अशी मज्जा येते. राहुल मला जवळ ओढत म्हणाला आणि त्याच्या त्या भरलेल्या स्पर्शाने माझ्या अंगावरती काटा आला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या कथेमध्ये. चला तर आपण कथेला सुरुवात करूयात. माझं नाव नेहा आहे. वय 27 वर्ष. लग्नाला आता बरोबर 2 वर्ष झाली होती. माझा नवरा कामानिमित्त बहुतांश वेळा बाहेर गावी किंवा ऑफिसच्या कामात खूप लांब असायचा. तो घरापासून लांब असल्यामुळे कित्येकदा रात्री बेरात्री किंवा कित्येक दिवस तो घरी यायचाच नाही. घरात मी एकटीच असायचे. दिसायला मी बरी होते, तरुण होते आणि मनातल्या सुप्त भावनांची जाणीव मला तीव्रतेने होती. संसाराची 4 चौघांसारखी घडी बसली होती. पण एका विवाहित स्त्रीच्या मनात आणि शरीरात जी हुरहुर लागते ना, ती माझी कधीच पूर्ण होत नव्हती. माझ्या नवऱ्याचं नसणं मला खात होतं. माझी ती अपूर्ण राहिलेली आस कुठेतरी मला अस्वस्थ करत होती. आणि याच अस्वस्थतेतून मी एक पाऊल पुढे टाकले. मला माझ्या त्या एकाकीपणावर मात करण्यासाठी कोणीतरी जवळचं हवं होतं. आणि ते दुसरं तिसरं कोणीच नाही, तर माझ्याच घरातले माझे दीर म्हणजेच राहुल होते. राहुल देखणा, समजूतदार आणि घरातच असल्यामुळे माझ्या प्रत्येक हालचालीवर त्याची नजर असायचीच. मीच स्वतःहून राहुलच्या मागे लागले होते. सुरुवातीला तो थोडा संकोचला, घाबरला पण घरात कोणी नसताना मी त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न वाढवला. हळूहळू त्यालाही माझी सवय झाली होती आणि आमच्यातील ती मर्यादा ओलांडली गेली. एकदा का तो स्पर्श अंगवळणी पडला की मला फक्त आणि फक्त त्याच एका नात्याची आणि त्याच्या स्पर्शाची तीव्र सवय लागली होती. दुपारची वेळ होती. घराचे सगळे दरवाजे आतून बंद होते. बाहेर उन्हाची टिपरी पसरली होती आणि घरात शांतता होती. नवरा परत यायला अजून 2 दिवस बाकी होते आणि मला हीच ती योग्य वेळ वाटली. मी किचनमध्ये चहा ठेवला होता, पण माझं लक्ष चहाकडे नव्हतंच, तर हॉलमध्ये बसलेल्या राहुलकडे होतं. मी हळूच पावले टाकत हॉलमध्ये गेले. राहुल सोफ्यावरती बसून फोन बघत होता. मी मागून जाऊन त्याच्या अगदी जवळ जाऊन उभी राहिले. माझ्या अंगावरून दरवळणारा तो हलकासा परफ्यूमचा सुवास नाकात जाताच राहुलने चमकून वर पाहिले. त्याच्या डोळ्यात तो नेहमीचा प्रश्न आणि थोडीशी धाकधूक होती, जी मला अजूनच वेडी करायची. काय ग नेहा, अशी अचानक? राहुल बोलता बोलता थांबला, कारण मी थेट त्याच्या अगदी जवळ येऊन त्याच्याच बाजूला बसले होते. माझा हात त्याच्या खांद्यावर सरकला. बसावंसं वाटलं फक्त तुझ्यासोबत, मी मंद आवाजात म्हणाले. माझा श्वास थोडा जड झाला होता. राहुलने माझा हात आपल्या हातात घेतला. त्याचे हात थोडे थरथरत होते बरं का. तो मला म्हणाला, तुला कोणाची भीती वाटत नाही का नेहा? कोणी अचानक आलं तर काय होईल? मी त्याच्या ओठांवर माझं बोट ठेवलं आणि हलकसं हसून म्हणाले, कोणीही येणार नाही याची खात्री असल्याशिवाय मी हे कधीच केलं नसतं का? मला फक्त तू हवा आहेस राहुल. माझ्या त्या आगाऊ आणि आत्मविश्वासाने भरलेला अंदाज बघून राहुलचा तो उरला रुसला संकोच पूर्णपणे विरघळून गेला. त्याने मला स्वतःच्या बाहूंमध्ये ओढले. तो स्पर्श इतका उबदार आणि ओढीने भरलेला होता की माझ्या अंगावरती काटा आला. त्याचे हात माझ्या पाठीवरून फिरू लागले. त्याच्या श्वासांची उष्णता माझ्या गालांवरती जाणवत होती. मी माझे डोळे बंद करून पूर्णपणे त्याच्या मिठीत विरघळून गेले होते. त्यांच्यातल्या त्या बंधनात आता कोणताही नियम उरला नव्हता.
उरली होती ती फक्त आमच्या दोघांमधील ती अनावर जवळीक आणि तीव्र ओढ. त्याने माझा चेहरा आपल्या हातांच्या वाड्यात धरला आणि माझे ओठ आपल्या ओठांच्या स्वाधीन केले. तो किस अतिशय खोल, रोमॅन्टिक आणि दोन्ही बाजूंनी हौसाने भरलेला होता. आमच्यातील तो श्वास एकाच हवेत मिसळला होता. बाहेर जग काय म्हणेल याची पर्वा न करता आम्ही दोघेही त्या एका क्षणात पूर्णपणे गुंतून गेलो होतो. आधी मीच पुढाकार घेऊन सगळं करायचंय, पण आता मात्र आम्ही दोघेही मिळून आत बाहेर दोन्ही बाजूंनी त्या नात्याचा पूर्ण आनंद घ्यायला लागलो होतो. त्याचा प्रत्येक स्पर्श मला अधिकच घायाळ करत होता. मला आता इतर कशाचीही आठवण राहिली नव्हती. फक्त राहुलचा तो घट्ट मिठीतला वास आणि मनात आणि शरीरात लागलेली ती हुरहुर आता एकामागून एक शांत होत चालली होती. आणि मग हळूहळू आम्ही दोघेही पूर्णपणे शांत झालो. तो अनुभव शब्दांच्या पलीकडचा होता. त्या बदललेल्या अंदाजामुळे मनाला आणि शरीराला एक वेगळाच सुखावणारा भार जाणवत होता. आणि ती फिलिंग खरोखरच खूप भारी वाटत होतं. तो दिवस आमच्यासाठी जणू थांबला होता आणि आम्ही दोघेही त्या नात्यांच्या रंगात पूर्णपणे रंगून गेलो होतो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, तुम्हाला ही जर कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.